राम राम शेतकरी मित्रांनो, आजकाल बैलांच्या जोडींची खूप किंमत वाढलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याकडे ट्रॅक्टर असला पाहिजे। 5 एकर जमीन असेल, 4 एकर जमीन असेल किंवा 10 एकरही असली तरी त्या शेतकऱ्याला वाटतं की आपल्याकडे ट्रॅक्टर असावा, कारण आज ट्रॅक्टरवर भरपूर कामं केली जातात। त्यामध्ये पेरणी असेल, मोगडणी असेल, फवारणी असेल, अशी बरीचशी कामं ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जातात आणि या प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याकडे ट्रॅक्टर असला पाहिजे। पण मित्रांनो, आता ट्रॅक्टर घ्यायचा कसा, मग त्याची किंमत किती, मग त्याला काही शासनाच्या योजना आहेत का, कोणत्या योजनेतून मिळवायचा, तर त्याचबद्दल आपण 2 योजनाबद्दल आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत की जर त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर सरळ त्यानं या योजनेच्या माध्यमातून घ्यायचा आणि 100% मिळतो। आणि तीच माहिती आपण सविस्तर बघणार आहोत। मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, माहिती समजून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, पहिली योजना आहे महाडीबीटीची। आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतंय की महाडीबीटीचे सध्या अर्ज सुरू नाहीत, मग अर्जच कसा करायचा। तर मित्रांनो, महाडीबीटीची जी काही योजना आहे या योजनेमध्ये आता बदल झालेला आहे। या अगोदर लकी ड्रॉच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची निवड केली जायची, मात्र आता लकी ड्रॉ पद्धत ही बंद झालेली आहे। जे शेतकरी अगोदर अर्ज करतील त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मग आता तुम्ही म्हणताल की सध्या पोर्टलच बंद आहे, मग अर्ज कसा करायचा। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर त्या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत, अगोदर हे शेतकरी पात्र होणार। मग त्यामध्ये कोणी ठिबक संचासाठी केला असेल, कोणी स्प्रिंकलर साठी केला असेल, किंवा कोणी ट्रॅक्टर साठी केला असेल, कोणी मोटरसाठी केला असेल, जे काही अर्ज केलेले असतील अगोदर हे अर्ज निवडले जाणार, हे शेतकरी पात्र होणार आणि त्यानंतर नवीन अर्ज चालू होणार आहेत। म्हणजे त्या योजनेतून सुद्धा शेतकऱ्यांना ₹1.25 लाख अनुदान हे ट्रॅक्टरसाठी मिळत असतं। मग जे गरजू शेतकरी आहेत, या योजनेमध्ये जो बदल झालेला आहे ना, तर जे गरजू शेतकरी आहेत त्यांनीच फक्त अर्ज करायचा। अर्ज केल्याच्या नंतर पात्र ठरले की त्याच शेतकऱ्यांना मिळतात। उगीच अर्ज करून ठेवला आणि त्या शेतकऱ्यानं घेतलं नाही तर त्याचा अर्ज लगेच बाद होल्या जाणार आहे। अशी या योजनेमध्ये बदल झालेला आहे आणि त्या माध्यमातून म्हणजेच महाडीबीटीच्या माध्यमातून असा आपल्याला ट्रॅक्टर घेता येणार आहे। आणि यासाठी मोजकी कागदपत्र लागतात। त्यासाठी जवळपास तर शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलंच असतं, पण नसेल केलं तर त्यासाठी आधार कार्ड, 7/12 होल्डिंग आणि बँकेचं पासबुक एवढीच कागदपत्र घेऊन आपल्याला अर्ज ऑनलाईन करता येतो। अर्ज ऑनलाईन केल्याच्या नंतर आपला त्यामध्ये नंबर लागला आणि आपण ट्रॅक्टर खरेदी केला, तर मग ट्रॅक्टर खरेदी केल्याची पावती, त्याचा आरसी बुक, या गोष्टी अपलोड करायच्या आणि त्या अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला जे काही ₹1.25 लाख अनुदान मिळतं ते आपल्याला महाडीबीटीच्या माध्यमातून, जे आपलं डीबीटी अकाउंट आहे, आधार लिंक खातं आहे बँकेचं, त्या खात्यावर हे अनुदान आपल्याला मिळत असतं। आता ही झाली एक योजना। आता दुसरी योजना अशी आहे, समजा महाडीबीटी मध्ये अर्ज भरायचा, मग कधीतरी नंबर लागल किंवा जे आपण पात्र होऊ, ही प्रक्रिया थोडी लंबी आहे। मात्र दुसरी जी प्रक्रिया आहे ती आपल्याला लगेच ट्रॅक्टर घेता येतो आणि आपल्याला त्यामधून व्याज परतावा मिळत असतो। आता समजा जी काही ट्रॅक्टरची किंमत असेल, प्रत्येक शेतकऱ्याकडे काही एवढे नगदी पैसे नसतात, आपल्याजवळ डाऊन पेमेंट पुरते पैसे असतील तरी आपण ट्रॅक्टर घेऊ शकतो। आणि वरील जे काही हप्ते आहेत, हे हप्ते भरल्याच्या नंतर जे आपल्याला व्याज लागत असतं, तर हे व्याज आपल्याला परत मिळत असतं। यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून जे काही मराठा समाजातील बेरोजगार तरुण असतील, शेतकरी असतील, यांना रोजगार मिळावा म्हणून ही योजना चालू केली आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून जो कोणताही आपण व्यवसाय करू, त्या व्यवसायासाठी आपण जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाला जे व्याज लागत असतं, हा व्याज परतावा आपल्याला परत मिळत असतो। अशी ही योजना आहे। आता या योजनेमध्ये जर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आपली जी काही ट्रॅक्टरची रक्कम असेल, जे आपल्याला डाऊन पेमेंट येते, ते आपण डाऊन पेमेंट भरायचं आणि आपण ट्रॅक्टर खरेदी करायचा। आता ट्रॅक्टर खरेदी करायचा म्हटल्याच्या नंतर मग आपल्याला योजनेचा लाभ कसा मिळायचा, तर यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या
वेबसाईटवर आपल्याला अर्ज करावा लागतो। आता अर्ज करण्यासाठी आपल्याला एक मोजकी कागदपत्र लागतात। त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, तुमचं बँकेचं पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचं किंवा रेशन कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी, एवढी मोजकी कागदपत्र घेऊन आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे। आणि अर्ज केल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये आपला अर्ज मंजूर होतो। त्यासाठी एक LOI म्हणून जनरेट होतो, एक 7-8 पानं आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागतात आणि त्याची प्रिंट काढून तुम्ही जर बँकेकडून तो ट्रॅक्टर घेत असाल किंवा एखाद्या फायनान्स कडून घेत असाल तर त्यांच्याकडे ती कागदपत्र द्यायची आणि ती कागदपत्र दिल्याच्या नंतर ते त्यांची जी काही प्रक्रिया असते ती करत असतात आणि ती झाल्याच्या नंतर मग आपल्याला ते संमती पत्र देतात की आम्ही या शेतकऱ्याला हे फायनान्स या योजनेच्या माध्यमातून कर्ज देत आहोत। मग ते दिल्याच्या नंतर ते पत्र आपल्याला परत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करायचंय। ते अपलोड केल्याच्या नंतर मग आपले जे काही हप्ते होतात, समजा कोणी महिन्याला हप्ता घेतला असेल, कोणी 3 महिन्याला घेतला असेल, कोणी 6 महिन्याला घेतला असेल, मग त्यानंतर जो काही आपला हप्ता आहे तो आपण हप्ता भरल्याच्या नंतर जी हप्ता भरल्याची रिसिप्ट आहे म्हणजे स्टेटमेंट, थोडक्यात हप्ता भरल्यानंतर त्या फायनान्स कडून ते स्टेटमेंट घ्यायचं आणि ते महामंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करायचं। अपलोड केल्याच्या नंतर करते वेळेसच आपल्याला त्यामध्ये असं टाकावं लागतं की आपल्याला नेमके मुद्दल पैसे आपण किती भरलेले आहेत आणि त्यावर व्याज किती लागलेले आहे। आता सुरुवातीचे जे हप्ते असतात यामध्ये व्याज जास्त लागलेलं असतं, जास्त म्हणजे आपलं ती रक्कम मोठी असते त्यामुळे व्याज जास्त असतं, तर आपल्याला व्याज परतावा सुद्धा मोठा मिळत असतो। ते अपलोड केल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसामध्ये जे काही व्याज लागलेलं आहे ते आपल्याला व्याज आपण जे अर्ज भरते वेळेस अकाउंट नंबर दिलेला आहे त्या अकाउंटवर आपल्या आधार लिंक खात्यामध्ये तो व्याज परतावा मिळत असतो आणि आपण रेग्युलर हे अर्ज भरले तर आपल्याला रेग्युलर व्याज परतावा मिळतो। म्हणजे आपल्याला मुद्दलमध्ये हे पैसे पडत असतात, जे काही आपण डाऊन पेमेंट भरले ते डाऊन पेमेंट, हप्त्यामध्ये जे पैसे भरले ते पैसे, म्हणजे आपल्याला हे ट्रॅक्टर मुद्दलमध्ये पडतं। म्हणजे आपल्याला घरून व्याजाचा 1 रुपयाही लागत नाही। अशा या 2 योजना आहेत। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशा योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर नक्कीच आपण असाच करावा, कारण यामध्ये आपल्याला फायदा होतो। आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुन्हा काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। 100% आपल्याला कमेंट मध्ये उत्तर दिलं जाईल आणि जर महत्त्वाचं असेल तर पुन्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू। आता एवढी जी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया असं नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।